कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जर कोणत्या एका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असेल तर ती निवडणूक म्हणजे गोकुळ दूध संघ। कारण ही निवडणूक आता केवळ दूध संघापुरती मर्यादित राहिलेली नाही, ही लढाई आहे सहकारावर वर्चस्वाची, जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वाची आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या सेमीफायनलची। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। एकेकाळी एकत्र येऊन गोकुळमध्ये सत्तांतर घडवणारे नेते आज वेगवेगळ्या राजकीय व्यासपीठावर उभे आहेत। एका बाजूला मंत्री हसन मुश्रीफ तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील। पण प्रश्न फक्त एवढाच नाही, हे दोघे खरोखर समोरासमोर असणार की उघड राजकारण वेगळं आणि पडद्यामागची रणनीती वेगळी असणार? कारण जिल्ह्यात या दोघांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच गोकुळच्या निवडणुकीत उघड संघर्ष पण गुप्त समन्वय या चर्चेला आता प्रचंड उधाण आलंय। दरम्यान गोकुळवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर राजकीय हालचालींना अचानक वेग आला। ठराव दाखल प्रक्रियेची पत्र गावोगाव पोहोचू लागली आणि निवडणुकीचा बिगुल वाजताच दोन्ही बाजूनी मोर्चे बांधणी सुरू झाली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट भूमिका घेतली, निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार आणि अध्यक्षही महायुतीचाच होणार। ही घोषणा फक्त राजकीय विधान नव्हती, तर तो होता गोकुळवरील नियंत्रण कायम ठेवण्याचा स्पष्ट संदेश। मुश्रीफ यांच्या या भूमिकेनंतर सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या आमदार सतेज पाटील यांच्याकडे आणि निवडणूक प्रक्रिया सुरू होताच रातोरात सक्रिय झाली राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी। पहाटेपासूनच कार्यकर्ते गावोगाव फिरू लागले, दूध संस्थापर्यंत पत्रकं पोहोचू लागली आणि एक शांत पण राजकीय दृष्ट्या अत्यंत मोजकी मोहीम सुरू झाली। विशेष म्हणजे या पत्रकात कुठेही आक्रमक भाषा नाही, ना महायुतीवर थेट हल्ला, फक्त एकच भावनिक मुद्दा, गोकुळ टिकला पाहिजे आणि चांगल्या विचारांच्या लोकांच्या हातात राहिला पाहिजे। राजकीय जाणकारांच्या मते ही भाषा साधी नाही, कारण उघड आक्रमण टाळून संस्था वाचवण्याचा मुद्दा पुढे करणं ही सतेज पाटील यांची अत्यंत अभ्यासपूर्ण रणनीती मानली जाते। मात्र गोकुळचा खरा संघर्ष फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी इतकाच नाही, तर महायुतीत जागा वाटप होताना निर्माण होणारी नाराजी, इच्छुकांची मोठी संख्या आणि बंडखोरीची शक्यता, हे सगळं या निवडणुकीचं खरं राजकारण ठरणार आहे। कारण जवळपास प्रत्येक तालुक्यात उमेदवार जास्त आणि जागा कमी, प्रत्येक नेत्याला आपला माणूस संचालक मंडळात हवा आहे आणि म्हणूनच गोकुळची निवडणूक आता सहकारापेक्षा राजकीय अस्तित्वाची लढाई बनू लागली आहे। दरम्यान शेंडा पार्क परिसरात झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ समर्थकांचा ताफा थेट शिर्डीकडे रवाना झाला। श्रद्धा आणि सबुरीच्या साक्षीने एकत्र राहण्याच्या शपथ घेतल्याची चर्चा चांगलीच रंगली आणि इथूनच सुरू झाला गोकुळच्या राजकारणातील सर्वात भावनिक आणि रहस्यमय अध्याय। एका बाजूला भाजपचे शिवाजीराव पाटील आणि प्रकाश बेलवडे यांची आक्रमक भूमिका, दुसऱ्या बाजूला मुश्रीफ यांचा योग्य वेळी सगळं बाहेर काढण्याचा इशारा आणि तिसऱ्या बाजूला शांतपणे चाललेली सतेज पाटील यांची संघटनात्मक व्यूहरचना। या तिन्ही समीकरणाने गोकुळचं राजकारण आता अक्षरशः तापलंय। गोकुळच्या रणांगणात आता फक्त पॅनल ठरणार नाहीत, तर ठरणार आहेत जिल्ह्यातील पुढचे राजकीय मित्र, पुढचे प्रतिस्पर्धी आणि पुढचे सत्ता केंद्र। उघडपणे विरोध करणारे नेते मतदानाच्या दिवशी एकाच बाजूला दिसणार की मैत्रीवर सत्तेची सावली पडणार? गोकुळमध्ये आता चेहरे वेगळे असले तरी डाव एकच आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संपूर्ण कोल्हापूरचं राजकारण आता गोकुळकडे डोळे लावून बसलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।